समीर तांबोळी पहिलं षटक घेऊन स्ट्राईकवर वैभव, त्याची साथ देतोय परवेज. सामना चुरशीचा होणार आहे हा. द लायन्स वर्सेस फार्मा स्ट्रायकर. ग्रुप सी मधील पहिला सामना. द लायन्स वर्सेस फार्मा स्ट्रायकर. ग्रुप सी मधील आता मॅचला आपण सुरुवात केलेली आहे. दोन ग्रुप क्लिअर झाले, दोन संघ टॉप 5 साठी दाखल झालेले आहेत. टोटल बघाल तर मला वाटतं 8 संघ या स्पर्धेतून बाहेर निघाले. आता दोन संघांनी पुढे टॉप 5 मध्ये आपण पाहतो ठिकाणी अर्थात मजल मारलेली. सातारा रोड स्पार्टन्स टॉप 5 मध्ये दाखल आहे, जो उद्या येईल इथे. आणि हिंदवी रायझर्सला सुद्धा टॉप 5 मध्ये आपण लढताना बघणार आहोत. तर आता इथे रिपोर्टिंग करा लगेच टीम सिप्ला नाईट रायडर्स आणि नगर रोड वॉरियर्स. लगेच आपण अतुल दादांशी संपर्क करा. नो बॉलचा हा कॉल पुढे. सिप्ला टीम आणि नगर रोड वॉरियर्स लगेच रिपोर्ट करा. रिपोर्टिंग टाइम तुमचा संपून गेलाय, तुम्ही लगेच रिपोर्ट करा इकडे. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी सुरू असताना धावपलकीवरती 5 धावा. समीर सरांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन पुढे असणार आहेत फार्मा स्ट्रायकर्स विरुद्ध द लॉयन्स. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव धावपलकीवरती घेतली जाईल. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 6 ऑन बोर्ड 6 धावांचा हा स्कोर बोर्ड आपण आतमध्ये बघू शकणार आहोत. महत्वाची मॅच, कारण ग्रुप सी मधला पहिला सामना आहे. दोन ग्रुप मधून दोन संघ टॉप 5 साठी क्वालिफाय झालेले आहेत. तर आता ग्रुप 3 मधून कोणता संघ पुढे टॉप करणार यासाठी हा मॅच आता इथून पुढे आपण कव्हर करतोय. बॉल शरापासून दूर, वेग समीर सर पुढे वैभव निकम यांना आपण आतमध्ये बघतोय. फार्मा स्ट्रायकर्सला घेऊन मैदानावरती आपण उतरलेले हे खेळाडू आतमध्ये बघाल. पहिला सामना महत्वाचा राहिलाय. ज्यावेळेस तुम्हाला टॉप करायचंय 5 मध्ये, त्यावेळेस तुमची पहिली मॅच खूप महत्वाची आहे. आणि पहिल्या मॅच वेळेस आपण पाहतो की पहिल्या मॅच मध्ये जर आपल्याला विजय राहिला तर मग मात्र पुढचा खेळ किंवा पुढचा प्रवास सोपा दिसला आतापर्यंत. त्यामुळे पहिली मॅच. हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, वैभव निकम यांच्या बॅट मधून आलेला एक पॉवरफुल षटकार. या षटकारानं धावपलकीवरती 12 धावांचा स्कोर बोर्ड पूर्ण होणार आहे. वेल ऑन बूट 12 धावा धावपलकीवरती स्टेप आउट करत हा चेंडू उंच आपण पाहतो ठिकाणी मोठा फटका, क्लीन हिट, परफेक्ट मिडल झाला बॅट वरती. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू होता. एका अतिरिक्त धावेबरोबर धावपलकीवरती वाढ होईल. 13 ऑन बूट 13 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती असताना या 13 धावांचा हा स्कोर बोर्ड पुढे. ग्रुप सी मधली पहिली मॅच द लॉयन्स विरुद्ध फार्मा स्ट्रायकर्स, यानंतर सिप्ला नाईट रायडर्स विरुद्ध नगर रोड वॉरियर्स अशा दोन टीम्स लढतील. त्यानंतर द लॉयन्स विरुद्ध पुन्हा नगर रोड वॉरियर्सचा सामना असणार आहे. फार्मा स्ट्रायकर्स, सिप्ला नाईट रायडर्स, चांगल्या मॅच इथून पुढे आपल्या भेटीला असणार आहेत. ग्रुप सी मधून क्वालिफाय होण्यासाठी हा प्रयत्न या संघांना आतमध्ये करताना आपण बघू. हा बॉल पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरली, मात्र थोडासा दूर शरीरापासून. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर बॉलची घोषणा मुख्य पंचांच्या माध्यमातून. एका अतिरिक्त धावेने धावपलक पुढे येणार आहे. तो म्हणजे 14 धावा. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधले टाकून झालेत आणि 14 धावा या धावपलकीवरती पुढे असणारा स्कोर बोर्ड. पहिलं पॉवर प्लेचं षटक आतमध्ये असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन पुणे ग्रुप सी घेऊन आपण आतमध्ये उतरलेलो आहोत. उद्या मात्र ग्रुप डी च्या मॅच होतील आणि ग्रुप ई सुद्धा मैदानावरती खेळणार आहे. आणि त्यानंतर मग पुढे उपांत्यपूर्व फेरीतला मॅच आपण खेळवणार आहोत. पुन्हा हा चेंडू थोडस दूर वरती, पॉइंट पुढे, चांगला स्टॉप बघायला मिळाला. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील केली आणि तिसऱ्या पंचांची मदत पुढे घेण्यात आलेली आहे.
तिसऱ्या पंचांची मदत आणि 5 चेंडू 4 आत्ताचा चेंडू 5वा होता जो अपील केली आहे तिकडे. तिसरे पंच बघतायत काय असणार आहे निर्णय. डिसिजन पेंडिंग आहे. फार्मा स्ट्रायकरचे सगळे सर्वेसर्वा वैभव निकम त्यांच्या विरोधामध्ये झालेला अपील होतोय. द लॉयन्स मैदानावरती लढतोय. ऑनफिल्ड कॉल असणार आहे. हा कॅमेरा अँगल तिकडे नाहीये आणि त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन जो असणार आहे तोच पंचांचा डिसिजन कायम राहील. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. वैभव निकम ऑन स्ट्राईक एंडला दिसतील आणि धावपलक्यावरती 14 धावांचा हा धावपलक ऑन बोर्ड वरती पूर्ण असणारा हा धावपलक आहे. 14 ऑन बोर्ड 14 धावा हा धावपलक्यावरती असणारा पूर्ण धावपलक आहे. पहिलं षटक टीम फार्मा स्ट्रायकर्स आणि द लॉयन्स या दोन टीम मध्ये ही मॅच पुढे. 14 वरती स्कोर बोर्ड पुढे असेल. डाऊन द ग्राउंड डीप लॉग ऑफ पुढे असणारा एक धाव तिकडे एक सिंगल घेण्यासाठीचा प्रयत्न आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन विकेट. एका सिंगल धावे बरोबर षटक क्रमांक 1 ची समाप्ती आतमध्ये होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणताही खेळाडू बाद नसताना फार्मा स्ट्रायकर्स 15 धावा या धावपलक्यावरती टीमनं पूर्ण केलेल्या आहेत. हॅलो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फार्मा स्ट्रायकरच्या धावा झाल्या आहेत त्या 15. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे तो सतीश. त्याचा सामना करेन वैभव निकम. पहिला बॉल वैभव निकम साठी. गुडलेनचा असा चेंडू शरीराचा वेध घेताना डॉट बॉलची सांगता. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील शॉर्ट पिच असा चेंडू. जबरदस्त असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. वैभव निकम खेळतायत 9 बॉल 13 धावांवरती. अद्याप परवेज मेजर यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये. बघूया सतीश तिसरा चेंडू घेऊन येतोय. सामना करतोय तो वैभव. सुंदर अशी लढत. ग्रुप सी मधली पहिलीच लढत. जबरदस्त असता वेग. तर धावचित होण्याची संधी द लायन टीमला होती परंतु त्यांनी गमावली. सुंदर अशी बॉलिंग करताना सतीश. वन 1.3 ओव्हर. धाव संख्या 17 धावा. दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल वैभव निकम साठी. खोलवर टाकलेला असा बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान.
दहा चेंडू नंतर परवेज मेजर यांच्याकडे स्ट्राइक आलेले आहे. दुसऱ्या ओव्हरचा 5वा बॉल फेस करताना बघूया. सतीशचा हा चेंडू ऑन स्ट्राइक. परवेज मेजर उंच आता आकाशात उडलेला चेंडू, सुंदर असा झेल, पहिल्या विकेटचं पतन. जयेश याने सुंदर असा कॅच घेतला आहे परवेज मेजर यांचा. 0 या धाव संख्येवर डगआउट कडे मार्गस्थ होताना परवेज मेजर. पहिला हादरा फार्मा स्ट्रायकरला. फार्मा स्ट्रायकरचे वन डाऊन प्लेयर जुबेर सय्यद. जुबेर खान, सॉरी, जुबेर खान उत्कृष्ट असा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइकवर आहेत ते जुबेर. उलटासा असा पद्धतीचा चेंडू, सुंदर असा फटका, एकाच धावेवरती समाधान. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फार्मा स्ट्रायकरची धावसंख्या झालेली आहे 19 रन 1 बाद. ग्रुप सी मधून पहिला सामना फार्मा स्ट्रायकर्स वर्सेस द लायन्स. सुंदर असं आयोजन आणि नियोजन MRWF यांच्या मार्फत दरवर्षी होत असतं. ह्या वर्षी त्याच्याहून अधिक असं सुंदर नियोजन करताना सर्व MRWF चे मेंबर, त्यांचं मनापासून धन्यवाद. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. वैभव मुरळे, पहिला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोरदार असा फटका, जुबेर यांच्या माध्यमातून षटकार. ग्रुप सी मधली पहिली मॅच मैदानावरती फार्मा स्ट्रायकर्स विरुद्ध द लायन्स. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग साठी उतरणारा द फार्मा स्ट्रायकर्स मैदानावरती लढतोय. आतापर्यंत 1 विकेट टीमने गमावली आणि धावपलकेवरती 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड हा चेंडू, क्षेत्ररक्षक पुढे भिंतीसारखा आडवा उभा राहिला. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय तोपर्यंत डायरेक्ट हिट ही स्टँडवरती लागलेली आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मागितलेली मदत पुढे आता पुन्हा असणार आहे. ऑनफिल्ड पंचच पुढे डिसिजन साठी धावणार आहेत. दुसऱ्या धावेसाठीचा हा कदाचित प्रयत्न असावा. एका धावेसाठीचा संघर्ष कायम आपण बघत आलो मैदानात. एका धावेनं काय होतं तर कधी कधी एका धावेनं सुद्धा स्पर्धेत थांबावं लागतं, बाहेर निघावं लागतं स्पर्धेतून. तिसरे पंच बघतायत आणि तो डिसिजन ऑनफिल्ड पंच आपण पाहतो सुद्धा इकडे आपल्या बरोबरीत लाईव्ह बॉक्स मध्ये. 25 धाव्यांचा आतापर्यंत हा स्कोर बोर्ड पुढे. 1 गडी आतापर्यंत बॅटिंग टीमने गमावलाय. मॅच नंबर 13 आजच्या दिवसभरामधला हा सुरू असणारा सामना. दोन टीम मिळालेत. पुढे बॉल ऑन स्क्रीन वरती दाखवलं जातंय. हा थ्रो आला पुढे आणि त्यानंतर वैभव निकम डेंजर एंडला असताना. आणि काय असणार या चेंडूवरती डिसिजन पंचांचा. नॉट आउट हा कॉल पंचांकडून आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. आतमध्ये षटक 3 सुरू होत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण असताना धावपलकेवरती 27 ऑन बोर्ड, 27 धावा या धावपलकेवरती. 2.2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावपलकेवरती आहेत. षटक 3 मध्ये आपण आलोत. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी, कारण क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने पहिला सामना महत्वाचा राहिला. पहिली टीम जी क्वालिफाय झाली त्यांनी 3 मॅच जिंकल्या. दुसरा सामना जो आपण दुसरी टीम जी बघितली त्या टीमनं सुद्धा लागोपाठ 3 मॅच जिंकल्या. हा बॉल विरुद्ध दिशेनं प्रयत्न केला आणि या बॉल वरती सुद्धा येतोय 4 धावांचा एक मोठा कॉल. 4 धावेंबरोबर धावपलकेवरती 31 धावा. पहिली टीम क्वालिफाय झाली, तिने 3 मॅच जिंकल्या.
दुसरा संघ जो क्वालिफाय झाला त्या संघाने लागोपाठ 3 मॅच जिंकल्या. त्यामुळं आता ग्रुप 3 मध्ये सुरुवातीच्या मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळवणं महत्वाचं आहे, जेणेकरून पुढे त्याचा फायदा होताना दिसलाय. हा बॉल पुन्हा एकदा समोर खेळलेला आहे कव्हर मध्ये. शतरक्षक चेंडूवरती येथील एक धाव तिकडे राहणार आहे. एका सिंगल धावे बरोबरी धावपलक्यावरती 32 ऑन बोर्ड 32 धावा या धावपलक्यावरती. 32 धावा, एक गडी आतापर्यंत टीमने गमावलाय. फार्मा स्ट्रायकर्स टॉस जिंकून बॅटिंग साठी उतरणार हा संघाच्या संघनायक 14 धावा आतापर्यंत वैभव निकम यांच्या बॅट मधून. त्यामध्ये काही दोन तीन मोठे स्ट्रोक बघायला मिळालेत. हा बॉल उंच फटका खेळलेला आहे, लॉग ऑफ पुढे येईल आणि झेल आतमध्ये सुटला. समीर तांबोळी तिकडे क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळाले. डीप लॉग ऑफ मध्ये त्यांच्याकडून झेल ड्रॉप होतोय, चेंडू हातातून निसटला. पुन्हा तिथे तोपर्यंत किती धावा घेता येतील तिथून धावा गोळा करण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रकाश झोतामध्ये लख प्रकाश जो इकडे पसरलाय आणि ह्या लख प्रकाशामध्ये सुरू असणारे आजचा हा 13वा आणि ग्रुप सी मधला पहिला सामना आतमध्ये आपण खेळवतोय. 33 धावा धावपल, एक गडी बाद असताना 2.5 षटकांचा खेळ संपलाय. हा चेंडू पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनं या चेंडूवरती धावा गोळा केल्या जातील. जुबेर खान आतमध्ये 4 येथील या चौकारानं धावपलक्यावरती 37 ऑन बोर्ड 37 धावा. 3 ओव्हर कंप्लीट झालेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सरासरी त्या मानानं आपण पाहतो ठिकाणी चांगली दिसली आहे मॅच मध्ये. प्रोजेक्टेड स्कोर धावपलक्यावरती दाखवतोय 62 धावा. मॅच कॅल्क्युलेशन पुढे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 37, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो सतीश. स्ट्राईकला आहेत वैभव निकम. खोलवर पद्धतीचा चेंडू, एक धाव पूर्ण. स्ट्राईक वरती आहेत ते जुबेर. याच्या आधीच्या ओव्हर मध्ये सुंदर असे 2 रिव्हर्सिपचे फटके त्यांच्या बॅट मधून पाहायला भेटले आपल्याला. या ओव्हर मध्ये बघूया सतीशच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग करतायत. आपटलेला चेंडू, विकेटची संधी, परंतु एक रन पूर्णपणे. सुंदर अशी बॉलिंग सतीश यांच्या मार्फत.
या ओव्हरमधील तिसरा चेंडू वैभव निकम खेळत आहेत 13 बॉल 16 धाव्यांवरती आणि जुबेर खान 7 बॉल 19 धाव्यांवरती. सतीशचा हा पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड जोरदार फटका अशी सुंदर फिल्डिंग समीर तांबोळे यांच्याकडून कीपर झोन एंडला तिथं मिस फील्ड अनिरुद्ध यांच्याकडून तिसरी ही धाव जबरदस्त अशा पद्धतीने पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट जिथे एक धाव जाणार होती तिथे सतीशचा पुढचा चेंडू सामना करतोय तो जुबेर. बघूया या चेंडूवरती काय होतंय. सुंदर असा चेंडू त्यावर मारलेला फटका आणि सुंदर असा कॅच विकेटचं पतन. फार्मा स्ट्रायकरला लागलेला हा दुसरा हादरा जुबेर खान यांच्या. मुक्तदीर सय्यद फार्मा स्ट्राइक कडून विकेट गेल्यानंतर पुढचा जो फलंदाज आहे मुक्तदीर सय्यद. बघूया ग्रुप सी मधली पहिली मॅच मैदानावरती संपन्न होत असताना धावफलक पुढे 42 वरती हा धावफलक आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती 3.4 षटकांचा खेळ संपलाय. वा स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल उंच फटका आणि पुन्हा या चेंडूवरती सरळ 6 धावेंची मोहर. आकाशाला गवसणी घालणारा फटका. संघाचा नेता संघाचा संघनायक सलामीला आतमध्ये खेळतोय. मात्र दुसऱ्या साईडनं आपण पाहतो या ठिकाणी काही खेळाडू बाद होऊन गेलेले असले तरी या खेळाडून आपल्या संघाचा बोरून अर्थात एक शाबीत ठेवलाय. 2 गडी बाद आहेत आतापर्यंत. 48 वरती धावफलक आहे. 48 ऑन बोर्ड. 3.5 षटकांचा खेळ आतमध्ये संपलाय. पुन्हा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक फार्मा स्ट्रायकर्स. हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कम्युनिकेशन खराब आहे आणि तो झेल चेंडू आतमध्ये समोर मैदानावरती पडला. शुभमजी ससाने यांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी आगमन होतंय आणि ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. त्यांचं आम्ही करतो स्वागत. शेवटच्या बॉलवरती धावा किती आल्या? 2 आहेत ना? 1 शेवटच्या चेंडूवरती आली आहे. एक सिंगल धाव. एका सिंगल धावे बरोबर धावफलकावरती 49 धावा. 49 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद असताना 4 षटक आतापर्यंत टाकून पूर्ण झालेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 49 धावा. हे वेजाच आपण पाहतो या ठिकाणी हे टार्गेट किती पुढे प्रतिस्पर्ध्याच्या समोर सेट केलं जाणार आहे त्यासाठीचा प्रयत्न मध्ये वैभव निकम 19 वरती खेळत आहेत. त्यांचे साथीदार असणारे आपण पाहतो या ठिकाणी 7 धावा. हा बॉल थोडस स्टेप आउट करत वाऱ्याच्या वेगात ही बॅट फिरली. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक असणार आहेत. 49 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू अजून येणं बाकी असणार आहे. लढाई विचारांची शेष पुढे. पोलर लेनचा हा चेंडू डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येथील मागे कव्हर केला जाईल हा बॉल. ग्रुप सी फार्मा स्ट्रायकर्स आणि द लॉयन्स मध्ये ही मॅच आहे. शेवटचे चेंडू शिल्लक संघाचा अर्धशतक धावफलकावरती साजरं होतंय. 50 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँडेड बॉल. गोलंदाज डान्सिंग डाऊन द ट्रॅक. गॅप मध्ये खेळलेला हा चेंडू आणि सरळ ह्या बॉलवरती
सनसनीत चौकार. सीमारेषेला आग लावत हा बॉल जाईल पाठीमागे. या चौकारानं धावपलकेवरती 54 धावांचा स्कोर बोर्ड पूर्ण होतोय. 54चा हा धावपलक ऑन बोर्ड वरती. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5 ओव्हरच्या मॅच आहेत आतमध्ये आणि यानंतर अजून 5 मॅच या ग्रुप सी मधला आपल्याला खेळवायचे. 4.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 54 धावपलक दाखवतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लोअर फुल टॉस हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळलेला हा बॉल आणि एक टप्पा घेत हा चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती सुद्धा सनसनीत चौकार. या चौकारानं धावपलकेवरती 58 ऑन बोर्ड. 58 धावा धावपलकेवरती. 58 धावा धावपलक दाखवतो. वैभव निकम सलामीला गेलेला खेळाडू आपल्या संघासाठी. आतापर्यंतचा संघर्ष मोठा राहिलाय. संघर्षाचा वारसा इथून पाठीमागचा सुद्धा मोठा आहे. एका मोठ्या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांची ओळख. कव्हर मध्ये हा फटका. कव्हर सीमारेषा फोडली आणि या बॉल वरती सुद्धा येतो एक खणखणीत सनसनीत चौकार. या चौकारानं धावपलकेवरती पुन्हा एकदा होणारा इन्क्रीज स्कोर बोर्ड आहे. 62 ऑन बोर्ड. 62 धावा या धावपलकेवरती पूर्ण आहेत. 62 धावा या धावपलकेवरती पूर्ण असणारा हा धावपलक शेवटच्या षटकाचा खेळ समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन उभा राहिलाय. हा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशात. वैभव निकम मॅन इन फॉर्म 1 मॅन आर्मी सारखा हा खेळाडू लढला. संघाचा नेता नॉट आउट आतमध्ये थांबला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती बनवल्यात 68 धावा. 4 चेंडू शेवटचे. द लॉयन्स तुम्ही शेवटच्या 4 चेंडू मध्ये 18 धावा दिल्या. 69 धावा विजयासाठी बनवायचे द लॉयन्स 30 चेंडू मध्ये. अतुल दादा टॉस करतोय आम्ही. सिप्ला नाईट रायडर्स विरुद्ध नगर रोड वॉरियर्स. चला 2 टीमचे कॅप्टन लगेच ताबडतोब संपर्क करा. दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉस साठी या इथे. सिप्ला टीम कॅप्टन चला आपण टॉस साठी. सिप्ला टीम टॉस साठी या. चला लवकर आपण टॉस करायचं आपल्याला. सिप्ला टीम लास्ट कॉल. नगर रोड वॉरियर्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. चला टाइम जातोय.
आताच पुढच्या टीमना बाय दिला जाईल नाही तर. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम खूप वेळ तुम्ही घेताय, पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे आपल्याला वेळेत सामने संपवायचे आहेत. अंपायर सामना चालू करून घ्या. एक डाव संपला, दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. आतमध्ये विजयासाठीच कॅल्क्युलेशन पुढे सेट केलं जातंय. 30 चेंडू मध्ये 69 धावा या विजयासाठी पूर्ण करायचे. 30 चेंडू 69 धावांचा प्रवास. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक इनला वैभव. तर पहिलं षटक टाकण्यासाठी वैभव निकम बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. डाव सुरू होतोय आतमध्ये. सलामीसाठी आलेले खेळाडू, संघाचे नेते, संघाचे संघनायक. लेग बाईच्या या धावेबरोबर धावांचा सिलसिला आतमध्ये सुरू झालेला आहे. शेवटपर्यंत नॉट आउट आणि 69चा प्रवास आता या दुसऱ्या डावामध्ये आपण आतमध्ये बघणार आहोत. एक धावपलकेवरती लेग बाईची आपण बघाल ही सिंगल. वैभव निकम लढण्याचा इतिहास, इथून पाठीमागची पार्श्वभूमी जर बघितली क्रिकेट क्षेत्रातली तर मोठी राहिली. एक यशस्वी आयोजक म्हणून स्वतःची कारकीर्द सुद्धा मोठी ठेवली आहे. तर एक मोठी स्पर्धा येते आगामी काळामध्ये. त्या स्पर्धेची घोषणा सकाळच्या सत्रामध्येच आपण केली, जी ऑक्शन पद्धतीतून ती स्पर्धा त्यांच्या माध्यमातूनच आपण पाल पुढे उभी राहणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा उंच, हा फटका खेळलाय, क्लीन हिट आणि हा चेंडू आउट ऑफ द पार्क टाकून दिलेला षटकार. एमआर फील्ड मधले जरी आपण पाहतो ठिकाणी सगळे सभासद या स्पर्धेमध्ये खेळत असले तरी एक चांगला सर्वांगीण क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून आज त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यांची गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने आपण पाहतो ठिकाणी एक परफॉर्मन्स देत आतापर्यंतच्या टीम्स या मैदानावरती लढलेत. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा फटका फसला. क्षेत्ररक्षक एक उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, टिपला तो झेल आणि या झेल बरोबरीत धक्का क्रमांक पहिला मिळतोय टीम द लॉयन्सला. 69चा प्रवास लॉयन्स करायचा आहे. प्रवास कठीण आहे, अशक्य नाही. ध्येयापर्यंत पोचाल नाही पोचाली नंतरची गोष्ट आहे, मात्र ध्येयापर्यंत पोहोचत असताना जगलेले जे क्षण असतात ते अधिक सुंदर असतं आणि एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. त्यामुळं शेवटपर्यंत एक चांगला खेळ, एक चांगला संघर्ष मैदानावरती ठेवत आपल्याला लढायचंय. हार जीत ही नंतरची गोष्ट आहे, मात्र तुमचा प्रयत्न आतमध्ये महत्वाचा राहतो आणि तो तुम्ही प्रयत्न कसा करता यावरती तुमचा पुढचा खेळ डिपेंड असणार आहे. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपल्याला संघर्ष करायचा, लढायचा आहे. इथे प्रत्येक संघ, प्रत्येक टीम या स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊनच मैदानावरती लढते. या खेळाची परंपरा फार जुनी असलेली आहे. अत्यंत उत्तम कौशल्य आपण पाहतो या ठिकाणी विकसित या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. उत्कृष्ट खेळ आपण या स्पर्धेमध्ये बघितला आणि खेळांच्या नियमांचा खूप विचार करत प्रत्येक संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लढाई दिलेली आहे. तर आता इथून पुढे ग्रुप 3 मधून पुढे येणारा संघ कोणता असणार आहे
या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळून जाईल. न्यू बॅटर मैदानात आतमध्ये दाखल होत आहेत. विजयाचं कॅल्क्युलेशन समोर दिसतंय 62. अजून विजयासाठी बनवायचे 27 चेंडू आतमध्ये शिल्लक आहेत. ओहो हो, स्ट्रेट ड्राईव्ह फ्लिक फक्त समोरच्या बाजूला उडवलेला हा बॉल आणि सौंदर्य क्रिकेटचं या फटक्यामध्ये परफेक्ट कटिंग शॉट पुढे आला आणि त्या चेंडूवरती आलाय तो षटकार. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधले टाकून झालेत. 13 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वैभव निकम हा बॉल पुन्हा 3 स्टंप कव्हर करत खेळलाय. मिड विकेट मध्ये थोडासा फंबल क्षेत्ररक्षकाचा, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आतमध्ये होणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या चेंडूवरती राहतील. या 2 धावांना धावपलकीवरती 15 धावांचा स्कोर बोर्ड पूर्ण होतोय. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. कारण रन रेट 18 दाखवतोय तर 12.96 रिक्वायर रन रेट धावपलक दाखवतोय. निर्णय घेतला प्रथम बॅटिंग करण्याचा. आम्ही सातत्याने सांगतो निर्णय किती महत्वाचे असतात क्रिकेटच्या मैदानावरती. कारण एक चुकीचा डिसिजन, एक चुकीचा निर्णय मॅच मधलं सगळं पाल समीकरण बिघडवून टाकू शकतो. एक षटक आतमध्ये टाकून पूर्ण झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 16 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण आहेत. 16 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक आहे. कारण माणूस कष्टाने कधी मोठा होत नाही, माणूस निर्णयानं मोठा होतो आणि तुमचा निर्णय महत्वाचा राहतो. दररोज दर तासाला दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचं की नाही हे आपल्याला स्वतःला ठरवावं लागतं. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणं बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवरती अवलंबून आहे. त्यामुळे तुमचा डिसिजन, तुमचा निर्णय हा महत्वाचा राहतो मैदानावरती आणि चालू आयुष्यामध्ये सुद्धा. मॅच समीकरण एकदा आपण चेक करू. 24 चेंडू डावात आहेत आणि 24 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. 24 चेंडू 53 धावा. पहिली मॅच ग्रुप सी मधली ही. यानंतर सुद्धा एक मोठा सामना आपण खेळवतोय. हा बॉल उंच आकाशात, थोडा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाऊन पोहोचले आणि बिग विकेट इज गॉन. समीर तांबोळींचा खेळ आतमध्ये संपला. त्यांनी पहिल्या बॉलवरती तो षटकार खेळला होता ना, तो कॉन्फिडन्स जाणवला होता, आत्मविश्वास दाखवला होता त्यांनी. मात्र त्यांचा रिदम आपण पाहतो ठिकाणी इथे पुढे मिड विकेट मध्ये तो खेळ एक फटक्या बरोबरीत तो त्यांचा थांबला. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होणार आहेत. पुन्हा एकदा विनोद द लॉयन्स मैदानावरती आहे. प्रवास पुढील बाकी खेळाडूंना आता इथे पूर्ण करायचे. महत्वाचे 2 खेळाडू बाद होऊन माघारी आलेत. आता या बाकी खेळाडूंचा खेळ कशा पद्धतीने इथून पुढे ते खेळाडू आपला हा टार्गेट चेस करण्यासाठी प्रयत्न करतात हे बघितलं जाणार आहे. जिंदगी खेलते भी उसी के साथ जो खिलाड़ी बेहतरीन होता है. मंजिल अभी दूर है, मंजिल पाने के लिए ये प्लान, ये संघर्ष जारी है. हादसा बन के कोई ख्वाब बिखर जाए तो क्या हो, वक्त जिस बात को तब्दील नहीं कर सकता. तू किसी और की रात का हसीन चांद से ही, मेरे हर रंग में शामिल तू है. तुझसे रोशन है मेरे ख्वाब, मेरी उम्मीद है. तू किसी भी राह से गुजरे, मेरी मंजिल तो है. मंजिल पाने के लिए ये लढाई जारी. लेग स्टंप वरती ठेवलेला हा चेंडू, या चेंडूवरती सुद्धा धाव मिळणार नाही. पुन्हा एकदा या निर्धाव चेंडू बरोबरीत मॅचचं कॅल्क्युलेशन 21 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 53 धावा. 21 चेंडू 53 धावांची मॅच आतमध्ये. षटक क्रमांक 2 आतमध्ये सुरू असताना 1.3 षटकांचा खेळ संपला. 16 धावा धावपलकीवरती आहेत. ओ हो 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 हो, यावेळेस यस बँक मॅक्सिमम वाघाची दहाड बघायला मिळाली लॉयन्स कडून. स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर टाकून दिलेला एक मोठा षटकार. 22 धावा धावपलकीवरती. 20 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 47 धावा. 20 चेंडू 47 धावांची मॅच मैदानावरती. पुन्हा एकदा सामन्यांमध्ये होणारा बदल, चेंज आतमध्ये आपण बघतोय. संघर्षाची लढाई आहे. मॅच अजूनही ऑन आहे, सामना संपला असं नाही. हो हो हो, यावेळेस थोडस गती परिवर्तन करत हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होऊ शकलेला नाहीये.
एका निर्धाव चेंडू बरोबरीत मॅच मध्ये सातत्यानं बदल दिसतील, बदल होतील. 22 वरती धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू 47 हे मॅच समीकरण पुढे दिसतंय. मिड विकेट पुढे दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंड थ्रो हातामध्ये सापडला नाही आणि त्यानंतर या धावा घेतल्या जातील. षटक 2 आतमध्ये टाकून पूर्ण झालं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 24 धावा. 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 45 धावा. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. अ गुड मैच. मंजिल पाने के लिए आपको संघर्ष करना पड़ेगा. जब तक मंजिल ना मिले तब तक मत हारो, तब तक मत ठहरो, क्योंकि पहाड़ से निकली वाली नदियों ने आज तक रास्ते में किसी से नहीं पूछा कि मंजिल कितनी दूर है. या मॅचचं चित्र काय असणार आहे, कहाणी काय असणार आहे. दोन्ही संघनायक लढाई मोठी आहे. लख प्रकाशामध्ये सुरू असणार हा संघर्ष. पाठीशी कृष्ण हवा. श्रीकृष्णाला एक खूप चांगली गोष्ट सांगून ठेवलेली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर परमेश्वराला तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर परमेश्वराला तुम्हाला द्यावंच लागेल. अ गुड मॅच. लढाई संघर्षाची आहे आणि 18 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. 18 चेंडू 45 चा हा सामना आतमध्ये. अठरा चेंडू 45 चा हा सामना आतमध्ये. 24 वरती 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18-45 आहे आणि युद्धावरती, युद्धभूमीवरती युद्ध सुरू आहे की तुम्ही जर कर्म कराल चांगले तर परमेश्वराला तुम्हाला द्यावं लागेल. युद्धभूमीवरती ज्यावेळेस अर्जुन युद्ध करायला उभा राहिला त्यावेळेस त्याला समोर दिसलं की सगळे आपलेच आहेत, ज्यांच्या अंगा खांद्यावरती मी वाढलोय, खेळलोय. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. शतरक्षक पाठी मागे, सोफा लॉलीपॉप सेल मागे होता आणि अजून एक खेळाडू बाद होऊन माघारी येणार आहे. ज्यावेळेस युद्धभूमीवरती अर्जुन लढाईला उभा राहिला त्यावेळेस त्याला समोर दिसल्यानंतर त्यानं बघितलं की सगळे पुढे आपलीच माणसं आहेत, ज्यांच्या अंगा खांद्यावरती मी खेळलोय, ज्यांनी मला लहानपणापासून पाय वाढवलंय. अशा आपल्या माणसांना हरवून हे राज्य मिळवायचं असेल तर काय फायदा. अर्जुनानं श्रीकृष्णाला सांगितलं मला हे युद्ध करायचं नाही. त्यावेळेस श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं तू फक्त एक निमित्त आहेस, करता करविता मी आहे. आणि त्यावेळेस श्रीकृष्णानं अर्जुनाला रणांगणावरती भगवद्गीता सांगितली आणि भगवद्गीतेतला सगळ्यात महत्वाचा योग सांगितला तो कर्मयोग. भगवद्गीता जर कधी वाचली तर त्यातला कर्मयोग अवश्य वाचा. फाईन लेग मध्ये हा चेंडू. शतरक्षक पुढे येईल तोपर्यंत तो चेंडू सरळ सीमारेषा ओलांडून बाहेर जाईल. 4 रन या चेंडूवरती. 4 रन आणि या चौकारानं धावपलकीवरती 28 ऑन बोर्ड. विजयाचं कॅल्क्युलेशन 15 चेंडू मध्ये बनवायच्यात 41 धावा. पंधरा चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. टीम फार्मा स्ट्रायकर्स विरुद्ध द लॉयन्स. यानंतर सिप्ला नाईट रायडर्स, नगर रोड वॉरियर्स बरोबरीत खेळणार आहे. दोन्ही टीम तयार राहा, लगेच मॅच खेळवायची आपल्याला. 7:40 होत आहेत. आपली मॅच 7:15 संपणं अपेक्षित होतं. नो बॉल. विकेटच्या बाहेर. स्पीच विकेट खेळपट्टीच्या बाहेर बॉल टाकल्यानंतर नो देतो आपण आणि फ्री हिट येणाऱ्या चेंडूवरती. हा बॉल पुन्हा फ्री हिटचा चेंडू. मोठा हिटचा प्रयत्न नाही, बॅटवरती मिडल झाला बॉल. 13 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. हा फटका फसला. एसटी रक्षक पुढे आला आणि टिपला झेल.
12 चेंडू आणि 40 धावा. 12 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता मॅच कडे. स्पीडअप करा टीम, स्पीडअप. उरका उरका मॅच उरका. चौथ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. 10 बॉल आहेत अजून मॅच मध्ये आणि 10 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. पुन्हा थोडा हा फटका फसला, मिस झाला आणि झेल ड्रॉप झाला. तीन 9 चेंडू 37 ची मॅच. ह्या 3 चेंडूवरती काही मोठे हिट आल्यानंतर मॅच मधलं पुन्हा एक वातावरण वेगळं बघू शकतो किंवा चेंज होऊ शकतं. 9-37 चा हा सामना आतमध्ये येऊन थांबलाय. हा बॉल समोर आपण बघाल, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, मागे कव्हर करण्यासाठी खेळाडू, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, पुन्हा एकदा फेक थोडी दूर होती, मात्र वैभव निकम यांनी थांबवली ती फेक. लेग बाईचा इशारा दिलात मेन पंचांनी. 8 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 35 धावा. 8 चेंडू 35 धावांचा सामना मैदानात आहे. विरुद्ध दिशेनं हा फटका, स्विच हिटचा प्रयत्न पुढे झाला, धाव आली नाही. 7 चेंडू 35 धावा. सहा चेंडू 35 धावा. पहिला बॉल टाकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. 5 चेंडू मध्ये बनवायचे 29. यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या टीमला लाईन वरती येण्यासाठी आम्ही सांगतो, तुम्ही लाईन वरती या. आणि आता टाइम लिमिट डिक्लेअर होतोय तुमच्यासाठी. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी 5 षटके टाकावीच लागतील.
5 षटकं 20 मिनिटात नाही टाकली तर जिथे सामना थांबवला जाईल किंवा तुमचा टाइम संपला जाईल तिथेच मॅच क्लोज केली जाईल, थांबवली जाईल. त्यामुळे 20 मिनिटं 5 षटकं टाइम तुमचा चालू होणार आहे इथून पुढे कंटिन्यू. आणि टाइमच्या पुढे गेल्यानंतर पेनल्टी सुद्धा आहे. पेनल्टी मिळेल टाइमच्या पुढे गेल्यावर, ती 3 रनची. 3 चेंडू 28. दोन चेंडू 27 अजून बनवायचे. शेवटचा चेंडू आणि त्या चेंडूवरती 4 रन येतील आणि हा सामना मात्र इथे संपतोय. मॅच संपली. चला लगेच क्षेत्ररक्षण टीम. फिल्डिंग टीम काय टॉस काय नगर टीम 12वे खेळाडू चला लगेच इकडे या. सिप्ला नाईट रायडर्स चला 2 बॅटर. फायनल कॉल. टॉस कोण जिंकला होता? नगर रोड ना. सिप्ला चला फिल्डिंग टीम आतमध्ये गेलीये.